नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण जो विषय इथे घेणार आहोत तो विषय आहे की खयाल गायकी. खयाल गायकी या विषयावर तुम्हाला परीक्षेमध्ये टीप लिहायला येते आणि एकंदरीतच खयाल गायकी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जी गायकी शिकतो आहे त्याचं नाव मुळात खयाल गायकी आहे. पण जरी त्याला म्हणत असलो शास्त्रीय संगीत, तर त्या संगीताचं नाव एकंदरीत वाईड टर्ममध्ये आपण हिंदुस्थानी शास्त्रीय कंठ संगीत शिकतोय, बरोबर. परंतु त्याच्यामध्ये जी गायकी आपण शिकणार आहोत त्याला खयाल गायकी असं म्हटलं जातं. तर खयाल गायकी चा अर्थ काय आहे, तर खयाल या मुळात शब्दाचा अर्थ आहे, हिंदी शब्द आपण म्हणू त्याला, तो मुळात पारसी शब्द आहे. तर त्याचा अर्थ आहे कल्पना. क्या खयाल आहे आपका आपण म्हणतो ना, तर तसंच त्याचा अर्थ आहे विचार किंवा कल्पना. तर आता इथे त्याचा अर्थ कसा आहे गायकीमध्ये, तर एक गायक ज्यावेळी आपल्या कल्पना सांगीतिक माध्यमातून मांडतो, स्वर आणि लय आणि ताल याच्या माध्यमातून जेव्हा तो त्याच्या कल्पना सुंदर रीतीने त्याला घासून पुसून आणि मेहनत घेऊन त्याच्यावर मांडतो, तेव्हा ती खयाल गायकी होते. आता असं म्हणतात की खयाल गायकी जी आहे ती 14व्या शतकामध्ये अमीर खुसरो या संगीतज्ञाने आणली आणि ती परंपरा आजपर्यंत चालू आहे. आणि एका मतानुसार खयाल गायकीचा आविष्कार जो आहे तो अमीर खुसरोने केला आहे. परंतु असं म्हणतात की इथलं जे एक मत आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो, ते जास्त बरं पडेल. विद्वानों के अनुसार मध्यकालीन संगीत में प्रचलित रूपक नामक प्रबंध से ख्याल गायकी या ख्याल शैली का विकास हुआ. एक मत के अनुसार ख्याल का आविष्कारक अमीर खुसरो को माना जाता है, लेकिन पुराने समय के ग्रंथों को देखने पर यह ज्ञात होता है कि उस समय कव्वाली आदि तो प्रचार में थे, परंतु ख्याल का उल्लेख नहीं था. तानसेन के समय में भी ख्याल गीत का नाम सुनने में नहीं आता, क्योंकि इस समय तो ध्रुपद गायकी प्रचलित थी. असं म्हणतात की मियाँ तानसेन जे आपण ज्यांचं नाव नेहमी ऐकतो, तर ते अकबराच्या दरबारी गायक होते आणि त्यांच्या काळात ध्रुपद धमार गायकीच प्रचलित होती ऑब्व्हियसली. परंतु ते आज ज्या आपण काही बंदिशी गातो खयाल गायकीमधल्या, त्या त्यांनी कंपोज केलेल्या, त्यांनी रचलेल्या आहेत असं मानलं जातं. म्हणजे ती गायकी तिथून पॉप्युलराईज व्हायला सुरुवात झाली होती असं आपल्याला म्हणता येईल. आता इथे म्हटलं की इसवी सन 18 के सुलतान मोहम्मद शाह के दरबारी गायक नियामत खां, ज्यांना सदारंग म्हणतात, सदारंग ने इस शैली को शास्त्रीय संगीत में प्रतिष्ठा दिलाई. उनकी ख्याल की अनेक रचनाएं पीढ़ी दर पीढ़ी से प्रचलित है. सदारंग स्वयं तानसेन के वंशज थे और उनकी अपनी तथा उनके वंशज की गायकी ध्रुपद गायकी थी, लेकिन युग परिवर्तन की प्रवृत्तियों को ध्यान में रखकर इन्होंने ख्याल गीतों का प्रवर्तन किया, जिसमें स्वर सौंदर्य के आविष्कार के लिए पर्याप्त स्थान था. ध्रुपद की लयकारिता और कव्वाली की तान, इन दोनों के सम्मिश्रण से ख्याल गायकी का निर्माण हुआ. मतभेद चाहे कितनी भी हो, परंतु आधुनिक काल में ख्याल गायकी सबसे प्रमुख गान शैली बन चुकी है. म्हणजे ऑब्व्हियसली शास्त्रीय संगीतामध्ये आता सध्या लोकप्रियता ज्या गायकीला आहे ती म्हणजे खयाल गायकी असं म्हणायला हरकत नाही. आता तुम्हाला याच्यात लक्षात आलं असेल की ध्रुपदामधली जी स्वरांचा जो एक ठहराव आहे, लयकारिता आहे ती, आणि कव्वालीमध्ये जी ज्या प्रकारे तान केली जाते त्या प्रकारची तान, यांचं संमिश्रण या खयाल गायकीमध्ये झालेलं आहे आणि त्याचा उगम झालेला आहे. तर आता सध्याची जी गायकी आहे थोडक्यात ती 14व्या शतकाचं तिला एक फार मोठा इतिहास आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता खयाल गायकीमध्ये 2 खयाल मानले जातात, ते म्हणजे विलंबित खयाल आणि एक मध्यलय खयाल.
आणि द्रुत ख्याल पण असतो, पण मध्यलय आणि द्रुतलय साधारण सारखे. पण विलंबित ख्याल याचा अर्थ असा आहे की ज्याच्यामध्ये जी लय जी आहे, त्याचा जो टेम्पो आहे, त्याचा स्पीड जो आहे तो अतिशय विलंबित असतो. आणि मध्यलय म्हणजे धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा थिन थिन ता, ही मध्यलय झाली. तर विलंबित ख्यालाविषयी त्यांनी इथे लिहिलं की ये ख्याल गंभीर प्रकृति का होता है. इसके प्रचारक सदारंग अदारंग दो भाई माने जाते हैं. ये दो भाई मोहम्मद शाह रंगीले के दरबारी गायक थे. बड़े ख्याल का आलाप व बोल आलाप द्वारा विस्तार किया जाता है. ये श्रृंगार शांत एवं करुण रस प्रधान होता है. विलंबित ख्याल का आविष्कार 15वीं शताब्दी में सुल्तान हुसैन शर्की ने किया. इसके गीत को स्थायी और अंतरा दो भागों में बांटा जाता है. त्याच्यामध्ये विलंबित एकताल, झुमरा, तिलवाडा, आडा चौताल या तालांचा प्रयोग केला जातो. तर मध्यलय जो आहे ते मध्यलयमध्ये थोडीशी चंचलता असते. त्यात लईमध्ये थोडासा त्या लईला जाणारे रागाचा लईला जाणारा विस्तार असतो. आणि मध्यलय थोडी वाढवून ते द्रुत लईकडे जातात आणि त्याच्यात तानांचा ते आविष्कार करत असतात. आता द्रुत ख्याल जो आहे त्याच्याविषयी पण काही वेगळी एक हिस्ट्री आहे. ती म्हणजे की इस ख्याल की उत्पत्ति 14वीं शताब्दी में अमीर खुसरो ने की. अमीर खुसरो ने सर्वप्रथम कव्वाली ख्याल का प्रचार किया और उसी को वर्तमान में द्रुत ख्याल कहकर पुकारा. इसमें श्रृंगार या करुण रस प्रधान होते हैं. स्थायी व अंतरा दो भाग होते हैं. इसमें शब्द अधिक होते हैं, ठहराव कम होता है. छोटे ख्याल में आलाप, बोल ताने एवं सरगम का प्रयोग होता है. छोटे ख्याल में मध्यलय की तालों में एक ताल, तीन ताल, झपताल, तीन आदि तालों के साथ साथ रूपक और झपताल भी प्रयोग में आते हैं. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की याची साधारण हिस्ट्री काय, खयालचा अर्थ काय, आणि खयालचे दोन प्रकार जे आहेत, विलंबित खयाल आणि विलंबित खयाल आणि मध्यलय खयाल, हे दोन खयाल आहे. तर सध्या तुम्हाला परीक्षेला एवढं पुष्कळ आहे. आणि जर तुम्हाला अधिक या संदर्भात माहिती हवी असेल तर तुम्ही मला कधी पण विचारू शकता. त्याचप्रमाणे अनेक पुस्तकं पण याच्यावर लिहिली गेली आहे. आणि सध्या तुम्ही हे जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं त्याच्यावर नोट्स काढा आणि ते परीक्षेत लिहू शकता. थँक्यू.